नमस्कार. मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ. आज मी जस्ट ओ-पी-डीमध्ये पेशंट चेक करत होतो. तर एका पेशंटला तिथे आणलं गेलं आणि आणल्यानंतरून त्यांच्या कंप्लेंट मी विचारल्या. तर पेशंटनी कंप्लेंट सांगितल्या, की त्या रात्री पेशंट झोपत नाही. ते सारखे उठून बसतात आणि इकडे-तिकडे चकरा मारतात. तर असे लक्षणं त्यांना होते. मग ज्यावेळेस मी त्यांना चेक केलं आणि त्यांचा 2D इको बघितला, तर माझ्या असं लक्षात आलं, की त्यांचा एक झडप मोठ्या प्रमाणात लीक झालेली होती आणि त्यांचा फुफ्फुसाचा प्रेशर खूप वाढलेला होता आणि त्यांना मोठ्या प्रमाणात दम लागत होता. तर याच्यासाठी हे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की जे सिम्प्टम्स त्यांना होते, रात्री झोप न येणं, झोपेतून उठून बसणं, श्वास घ्यायला जो त्रास होत होता, तर तो हृदयाच्या व्हाल्वच्या झडपेच्या लिकेजमुळं होता आणि बऱ्याच रुग्णांना हे सिम्प्टम असतात, पण त्यांना हे सिम्प्टम कसले हे कळत नाही. कारण नातेवाईकांना असं वाटत होतं, की त्यांना सायकियाट्रिक इलनेस आहे आणि त्यासाठी ते सायकियाट्रिस्टकडे जाणार होते. परंतु योगायोगाने ते माझ्याकडे आले आणि त्याचं निदान झालं. तर मला असं वाटतं, की जे हृदयविकाराचे पेशंट असतात, ज्यांचं पंपिंग कमी असतं, हृदयाची कार्यक्षमता कमी असते, व्हाल्वचे झडपांचे आजार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमुळं काय होतं, की हृदयाचा ज्या मोटरीवर परिणाम होतो आणि ज्यावेळेस पेशंट आडवं झोपतो रात्री, तर झोपल्यानंतरून पहिल्या 1-2 तासानंतरून ज्यावेळेस सगळं ब्लड फ्लो पायाचं, हाताचं हे हृदयाकडे येतं आणि त्यावेळेस हृदय कमजोर असल्यामुळं किंवा झडपेंचे लिकेज असल्यामुळं ते ब्लड पुढे फेकू शकत नाही आणि ते ब्लड बॅक प्रेशरनी लंग्समध्ये येतं आणि लंग्समध्ये पाणी जमा होतं आणि हे पाणी जमा झाल्यामुळं त्याला मोठ्या प्रमाणात दम लागतो आणि उठून बसावं लागतं. तर मला वाटतं जर अशा प्रकारचे जर सिम्प्टम्स असतील, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपलं योग्य निदान करून उपचार सुरू करा. धन्यवाद.